पण एप्रिल पर्यंत थांबा. तुमच्या 2 रील्स बाहेर काढल्याशिवाय मी राहणार नाही. त्या रील्स येऊ द्यायच्या नसतील तर खुर्ची खाली करा. एसटी फाईल, करारनामा आणि राफेल या संदर्भातली माझी जी माहिती आहे ती या 200 लोकांपर्यंत पोहोचवेल. हा दृढ निश्चय आपण सगळ्यांनी या ठिकाणी केला पाहिजे. आपण हा निर्णय केला तर वर्तमानपत्र बाजूला झाली, टीव्ही बाजूला झालं. तुम्हीच टीव्ही आणि तुम्हीच वर्तमानपत्र होता हे आपण सर्व लक्षात. माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यात की परिस्थिती खालवत जाणार. या आखाती युद्धामुळे महागाई शिगेला पोचतात. इथली व्यवस्था कोलमडलेली आपल्याला दिसणार आहे. तेव्हा आगा आपण असताना केला, माहिती आपण असताना दिली, तो लोक वाचवायला स्वतःला सुरुवात करतील अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून नरेंद्र मोदी झाली तुमची 15 वर्ष, तुमचे सगळे गुलाम आहेत याची मला जाणीव आहे. पण एप्रिल पर्यंत थांबा. तुमच्या 2 रील्स बाहेर काढल्याशिवाय मी राहणार नाही. आता त्या रील्स येऊ द्यायच्या नसतील 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 तर खुर्ची खाली करा. आमच्या पुढे 2च मार्ग आहेत. एक तर देशाला वाचवा आणि ते जर करायचं असेल तर तुम्हाला संपवा. आणि तुम्हाला इज्जत वाचवायची असेल तर तुम्ही खाली करा. आम्ही असताना बघून घेऊ. मी इथल्या बीजेपी वाल्यांना सांगतोय की आम्ही तुमचा राजीनामा नाही मागत. सत्ता ही तुमचीच राहणार आहे. का लोकांनी तुम्हाला 5 वर्षासाठी निवडून दिले. तुम्ही काही निवडणूक घेणार नाही. त्याच्यावर सत्ता तुमचीच राहील. फक्त ती सत्ता राहत असताना भारताचं सार्वभौम ती कायम राहिलं पाहिजे. आणि त्यासाठी तुम्हाला नरेंद्र मोदी याची बळी हा द्यावाच लागणार. उद्याची होळी आहे. बळी कोणाचा द्यायचा? बळी कोणाचा द्यायचा? जेव्हा आपण उद्या द्या एवढं आवाहन करतो आणि आपली रजा घेतो.